निलेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण निलेशला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे. खूप खूप धन्यवाद सर. मला वाटतं आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आंदोलनाच्या. तर आपण थोडंसं जाता जाता एक आपली जी ऊर्जा आहे ती सिडकोला आणि प्रशासनाला आपण दाखवली पाहिजे. थोडीशी घोषणा देईन आणि मग माझं मनोगत सुरुवात करीन. कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? भूमिपुत्र एकजुटीचा, भूमिपुत्र एकजुटीचा. सर्वात आधी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आणि आपल्या सर्वांना लढण्याची ताकद ज्या सर्व थोर पुरुषांनी दिली, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आपल्याला जमिनीचा अधिकार ज्यांनी दिला, कुल कायद्याचे जनक आपलेच आगरी कोळी कराडी सुपुत्र अप्पासाहेब नारायण नागू पाटील, आणि जमिनीच्या बदल्यात जमीन घेण्याचा कायदा ज्यांनी प्रस्थापित केला, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान लोकनेते दिबा पाटील साहेब यांना वंदून आज आदरणीय व्यासपीठावर आपल्या महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड भूषण पाटील साहेब, सुधाकर पाटील साहेब आणि सर्व इतर मान्यवर आणि इथे जमलेले सर्व आपले प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी, आपण सकाळपासून आलेला आहात, दमलेला आहात याची कल्पना आहे. मात्र आपल्याला फक्त आजच्या या इथे आंदोलनावरती न थांबता ही एक सुरुवात आहे हे प्रशासनाला दाखवायचं आणि ही भाषण न करता काही सूचना करण्याचा प्रयत्न या माझ्या मनोगतातून मी करणार आहे. मला तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून द्यायची इच्छा आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की काय आपले पूर्वज, आपण ज्या जमिनींवरती आज जी जमीन आपल्या होत्या त्या जमिनींचे मालक, जमीनदार, वतनदार असे आपले पूर्वज होते का? होते का? होते? तुमच्या माहितीसाठी आपण फक्त शेतमजूर होतो, आपण जमीनदार नव्हतो. 1932 साली आपल्याच समाजाची एक व्यक्ती पुढे आली सरी अलिबागमधनं, आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अप्पासाहेब नारायण नागू पाटील. आणि त्या व्यक्तीने आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी म्हणजे आपल्या आजापंजांनी 1930च्या काळामध्ये 7 वर्ष संप केला. आपण ज्या जमिनी कसायचो त्या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या जमिनी होत्या, त्याच्या बदल्यात आपल्याला काही एक मिळत नव्हतं. त्यावेळी आपल्याला जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे असं आपल्याच माणसांनी सांगितलं आजपासून 60-70 वर्षापूर्वी. आणि त्यावेळी आपल्याला कुळ कायद्याच्या माध्यमातून जमीन मिळाली. कुळाच्या जमीन आहेत ना आपल्या, त्या कुळ कायद्यातनं 7 वर्ष संप केला. उपाशी तापाशी आपले पूर्वज राहिले, तेव्हा त्या जमिनी त्यांना मिळाल्या. आणि त्यांनी त्या जमिनी पोरांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी किंवा गाड्या घोड्यांसाठी विकल्या होत्या का? नव्हत्या विकल्या. त्यांनी त्या टिकवल्या. मग परत शासनाने त्या नेल्या आणि तेव्हा जाऊन पुन्हा आपल्याला जमिनीच्या बदल्यात जमीन मिळावी म्हणून जवळपास 30 वर्ष आंदोलन चाललं लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि 84 सालच्या लढ्यामध्ये 5 लोकांनी जीव गमावला. 5 लोकांचा जीव स्वस्त आहे का? ज्यांचं कोणाचा घरातला व्यक्ती जातो त्यांना माहिती आहे, तुम्ही किती कोट्यावधी रुपये आणून दिले तरी त्या जीवाची किंमत ठरू शकत नाही. ठरू शकते का? 5 जणांना हुतात्मा आलं, अनेकांनी लाठ्या गाठ्या खाल्ल्या, गोळ्या लागल्या, जखमी झाले, हात पाय गळाले. तेव्हा जाऊन काय मिळाले? 12.5% मिळाले का नाही? आणि आपण ते 12.5% टिकवले का? आपल्याला 4.5% वजा झाले, वजा नाही राखून ठेवले नियमाप्रमाणे, आणि 9.5% दिले. जे 9.5% आपल्याला मिळाले ते आपण राखले का हा माझा प्रश्न आहे. राखले का? आपण गाड्या घोड्यांमध्ये, लग्नांमध्ये, हळदींमध्ये उडवले का नाही उडवले? मग काय आपण आपल्या मागच्या चुकांमधनं धडा घेणार आहोत का? धडा घ्यायला तयार आहोत? आणि मला वाटतं कुठेतरी इथे जमलेल्या सगळ्या माय भगिनींना आणि सगळ्या पुरुषांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की ज्या चुका आपण केल्यात, आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला,
रक्त सांडवलं, जीव दिला, तेव्हा जमीन मिळाली, जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली. जरी प्रशासनाने आपल्यावर अन्याय केला तर आपणही आपल्यावरती अन्याय केलाय याचा विसर पडता कामा नये. आणि मग एक शापत वरदान असतं. ब्लेसिंग इन डिस्गाइज इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मराठीमध्ये शापातलं वरदान म्हणतात. ते शापातलं वरदान असं आहे की आपल्याला जेव्हा 12.5% जमीन दिली तो विकसित भूखंड होता, तो अविकसित भूखंड नव्हता. विकसित भूखंडाचा अर्थ असा असतो की त्या जमिनीला रस्ता देणे, त्या जमिनीला पाणी देणे, त्या जमिनीच्या आजूबाजूला सुखसुविधा निर्माण करणे. मग ते गार्डन असेल, मैदान असेल, समाज मंदिर असेल, या सगळ्या गोष्टींची निर्मिती करून जो प्लॉट दिला जातो त्याला विकसित भूखंड म्हणतात. आणि मग 12.5% विकसित भूखंड आपल्याला दिला गेला आणि त्यावेळी आपल्या सामाजिक सुखसुविधांच्या नावाखाली 30% भूखंड राखीव ठेवण्याचा नियम आला. त्या 12.5% योजनेमध्ये तो समाविष्ट आहे. त्यावेळी त्याला विरोध का नसेल केला असा मला जेव्हा प्रश्न पडतो, त्यावेळी लक्षात आलं की आपण सगळीच जमीन विकून टाकू शकतो, तर आपल्याला आपल्यासाठी सामाजिक सेवेचे भूखंड असावे, ज्याच्यावरती शाळा उभी राहील आपल्या समाजाची, कॉलेज उभं राहील आपल्या समाजाचं, समाज मंदिर आपल्या समाजाचं उभं राहील, आपल्या समाजाच्या सोयी सुविधा उभ्या राहतील. या उदात्त हेतूने त्यावेळी त्या गोष्टीला विरोध केला गेला नाही आणि ते 30% राखले गेले, ते कपात केलेले नाही. तुम्ही जर का 90चा GR किंवा 94चा GR उघडून बघाल तर त्यात लिहिलेलं आहे सामाजिक सुविधांसाठी 30% राखून ठेवण्यात येत आहे. आणि हा शापातला वरदान याच्यासाठी आहे की 9:15च्या ऐवजी पूर्ण 12.5 दिले असते, ते आज आपण विकून मोकळे झालो असतो का नाही. तर त्यावेळी राखले म्हणून ते आज आपल्याला मागण्याचा अधिकार तयार झालेला आहे. फक्त आपल्याला आपल्या चुकांमधनं हे शिकायचं आहे की जर का हे 4.5% आपण आज मिळवत असू तर त्याच्यातला 1 इंच सुद्धा मी विकणार नाही याची शपथ आपल्याला घ्यायला लागेल. त्यासाठी आपण तयार आहोत का? आपण तयार आहोत. आपल्याला आपल्या वायफळ खर्चांसाठी त्याचा वापर होता कामा नये. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते 4.5% आपण राखले पाहिजेत, त्याचा उपभोग घेतला पाहिजे, पण ते वाढवले पाहिजेत, ते घटवले नाही पाहिजे. याची काळजी आपण सगळे घेणार असू तर 4.5% आपल्याला मिळाल्या वाचून जाणार नाहीत. आणि त्याची 2 कारणं छोटीशी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला लक्षात येईल की ते का शक्य आहे. तुम्हाला हे माहिती आहे की ही जमीन किती आहे? ही 4.5%ची जमीन आम्ही जेव्हा RTI टाकलं आणि माहिती घेतली तेव्हा तुमच्या माहितीसाठी आपल्या 95 गावांची ही 4.5% जमीन आहे. 2037 एकर. 2037 एकर एवढी जमीन आपल्याकडनं राखून ठेवण्यात आलेली आहे, कापण्यात आलेली नाही. राखलेली आहे ती आपली जमीन आहे, ती कुठेतरी आहे, ती आपल्याला आता काय करायची आहे? मिळवायची आहे. याच्या लक्षात. आता एक अजून RTI आम्ही टाकला अनिल कोहिनूर फाउंडेशनच्या माध्यमातून की आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांना या 2037 एकर पैकी किती भूखंडांचं वाटप झालं. आम्हाला आकडा आला 7 नोड आहेत 95 गावांचे, ऐरोली पासून ते तुमच्या द्रोणागिरीपर्यंत, पनवेल, उरण आणि नवी मुंबईचे मिळून एकूण किती भूखंड प्रकल्पग्रस्तांना वाटप झाले कल्पना आहे? तो आकडा आहे 37 एकर फक्त. आणि उरलेली 2000 एकर आज त्या गाळ्यात दिली गेलेली नाही. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की ती 37 एकर कोणाला दिली? मग तुमच्या पनवेल परिसरातनं ठाकूर जी फॅमिली आहे ती असतील किंवा आमच्याकडचे इथले स्थानिक नेते असतील, तुमच्याकडचे स्थानिक नेते असतील, त्यांच्या ज्या संस्था आहेत, शिक्षण संस्था असतील, क्रीडा संस्था असतील, त्यांना जे भूखंड दिले ते आपल्या 4.5% मधले आहेत. याचं भान सगळ्यांनी ठेवायचं आहे. त्याचा कागदोपत्री पुरावा आपल्याकडे आहे. ते तुमच्या आमच्या आहेत. त्याच्यावर शाळा उभ्या आहेत आणि त्या शाळांमध्ये डोनेशन आपल्याकडनं मागितलं जात आहे. मोठी मोठी फी आपल्याकडनं मागितली जाते. पण आपल्याला का फसवलं जात आहे? कारण आपण स्वतःला फसवून घेतो
कारण आपल्याला आपल्या अधिकारांबद्दल माहिती नाही. आपण आपल्या छोट्या छोट्या स्वार्थामध्ये आपण भावाभावाची कॉलर पकडायला पुढे होतो. याचा गैरफायदा आपले नेते आणि आपलं प्रशासन दोन्ही घेतं. तुमच्या माहितीसाठी सिडको हे फक्त एक पुढं केलेलं साधन आहे. एक पुढं केलेलं एक गोष्ट अशी आहे की त्याच्या हातात काहीच नाही आहे. आपल्याला 12.5% देण्याचा GR का सिडकोने नाही पास केला. तो कोणी पास केला? शासनाने. त्यातलं 30% राखून ठेवण्याचा जो GR आहे, त्या GR मधला जो कलम आहे तो सिडकोने नाही पास केला. तो कोणी पास केला? शासनाने. तर आपल्याला जर का आपलं गोष्ट आपला हक्क आपल्याला पाहिजे असेल तो कोण देणार आहे? शासन देणार आहे. आणि शासनाकडे ते मागण्यासाठी अधिकृत व्यक्ती कोण आहे? कोण आहे? कोणाला निवडून देतो आपण? आपल्या अगदी पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सरपंच यांना जेव्हा प्रश्न विचारायची हिंमत करू त्यांना आपण सांगू, बाबा रे तुला पैसे कमवायला निवडून दिलेला नाही. दिलाय का? खंडण्या गोळा करायला निवडून दिलाय का? हप्ते गोळा करायला निवडून दिलाय का? कमिशन घ्यायला निवडून दिलाय का? कशासाठी निवडून दिलाय? आमची कामं करायला. आणि जो आमचा अधिकार आहे, जो आम्हाला संविधानाने दिलेला आहे, आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेला आहे ज्या गोष्टीसाठी, तो अधिकार आम्हाला मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून देतो. तर पहिल्यांदा आपल्याला आपला जो स्थानिक आमदार आहे, आपले जे स्थानिक राजकीय नेतृत्व आहे त्यांना प्रश्न विचारायची हिंमत करायला लागेल. आपल्याला त्यांच्यावरती हिंसा नाही करायची. आपल्याला कोणाला त्याच्यावरती लाठ्याकाठ्या घेऊन जायचं नाहीये. आपल्याला त्यांना कोणाची कॉलर पकडायची नाहीये. पण आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला मान ताट करून प्रश्न विचारायचा आहे की हे माझे जे 4.5% आहेत, ज्याची संख्या 2000 एकर आहे, आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी हा 30% आहे. म्हणजे जर का तुम्हाला याच्या आधी 10 प्लॉट भेटले असतील तर आता किती भेटतील? 10 प्लॉट भेटले असतील पूर्वी, तर आज तुम्हाला 30 प्लॉट भेटणार आहे. थोडं लक्षात ठेवा. आणि एका प्लॉटची किंमत नेरूळमध्ये सिडकोने टेंडर काढला. काय किंमत आहे माहिती का एका प्लॉटची? एका गुंठ्याची किंमत आहे 5 कोटी रुपये. एका गुंठ्याची. घेतं लक्षात? पूर्ण ऍव्हरेज जर का काढला, मगाशी कोणीतरी सांगितलं ऍव्हरेज एका भूखंडाचा रेट 2 कोटी रुपये येतो. 2 कोटी. मला सांगा लहान रक्कम आहे का? नाही. पण ही रक्कम आम्ही काय करणार? आम्हाला 4.5% मिळाले, कोणतरी बिल्डर येणार, मग आमच्याशी गोडगोड बोलणार आणि आम्ही तो 2 कोटीचा भूखंड 1 कोटीला आणि 50 लाखाला देऊन टाकणार. कारण तो आम्हाला ताबडतोब पैसे देणार. मग आमच्या पोराला गाडी पाहिजे, मोठीवाली गाडी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, याचा हळदीमध्ये जास्त पैसे खर्च करायचे आम्हाला. आम्ही दंड भरू पण हळदीत खर्च करू. चालेल का? चालणार आहे? कुठेतरी आपल्याला आपल्यामध्ये बदल करायला लागेल. आपला खूप मोठा इतिहास आहे. नारायण नागूंचा इतिहास आपल्या पाठीशी आहे. दिवा पाटील साहेबांचा इतिहास आपल्या पाठीशी आहे. आपल्याला आपला समाज टिकवायचा असेल, बाहेरून जी मंडळी आज नवा मुंबईमध्ये प्रस्थापित होत आहेत त्यांच्या विरुद्ध नाही म्हणणार मी, पण त्यांच्यापेक्षा सरस जर का आपल्याला राहायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याकडे जे आहे ते टिकवायला लागेल. आणि जे आपल्याला मिळणार आहे ते अधिक 10 पटीने टिकवण्याची तयारी आपली असली पाहिजे. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे या संदर्भात. म्हणजे मी याच्याबद्दल उल्लेख नाही करणार होतो, पण थोडासा फक्त तुम्हाला हिंट देतो की आपण कोर्टामध्ये या संदर्भात आपण गेलेलो आहे. पण फक्त कोर्टाच्या लढाईवरती अवलंबून राहून चालणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आमचे वकील नेहमी सांगतात की तुम्ही कोर्टात जाताय, चांगली गोष्ट आहे, फक्त कोर्टावरती अवलंबून राहू नका. आणि मला खात्री आहे 4.5% तुम्हाला अजून एक छोटंसं आणि माझं वाचन संपवतो. इथे जर का जे कोणी ज्यांना कोणाला कल्पना असेल, एखाद्याचं घर कॉलनीमधलं घर किंवा कुठलंही रस्ता जर का वाढला आणि ते घर जर का रस्त्यात गेलं तर त्याला काय घराच्या बदल्यात घर भेटतं का नाही? भेटतो का नाही? अधिकृत घर असेल तर 100% भेटतो. तुम्हाला जेव्हा रिझर्वेशन टाकलं जातं एखाद्या गोष्टीचं तर रिझर्वेशन वाली जमीन संपादित करावी लागते शासनाला. आणि आजचा नवीन कायदा आहे, जो भाव असेल जागेचा त्याच्या 4 पट पैसे द्यावे लागतात. जर का जमिनीचा भाव 1 कोटी रुपये असेल तर 4 कोटी रुपये द्यावे लागतील. हे रिझर्वेशन टाकल्यावरती असतं. मग तुमच्या माहितीसाठी
जर का सिडको म्हणत असेल नागरी सुविधा किंवा रस्त्यांसाठी आम्ही 4.5% जमीन वापरली, तर तुम्ही जेव्हा दुसऱ्यांची वापरता तेव्हा TDR देता का नाही? तो TDR म्हणजे हवेतील जमीन असते, तिचा भाव पण तेवढाच असतो जेवढा जमिनीचा असतो. मग अशा वेळी जेव्हा तुम्ही त्यांना नुकसान भरपाई देता, TDR देता किंवा त्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन देता, आज ठाण्यामध्ये मार्केटमध्ये एक भला मोठा रस्ता बनवला गेला, ज्या जेवढ्यांची दुकानं त्याच्यामध्ये बाधित झाली त्या सगळ्यांना दुकानाच्या बदल्यात दुकान दिलं शासनाने, प्लॉटच्या प्लॉट दिले जमिनीच्या बदल्यात. मग आमचे 4.5% जे तुम्ही सुखसुविधांच्या नावाखाली राखले तुम्ही तर कापले पण नाही, राखले ते दाखवा. जिथे राखले तिथे जातो आणि आमची खुर्ची टेबल मांडतो आम्ही, बरोबर आहे. आमचं असं तिथे आम्ही आमचा झेंडा लावतो, बाबा जो आमचा 4.5% 2 गुंठ्याचा प्लॉट, हा आमचा 4.5% 4 गुंठ्याचा प्लॉट. जर का आमचा तुम्ही राखलेला आहे ते दाखवा. त्यांनी ते राखलेले नाही आहेत, हे दुर्दैव आहे. पण त्याच्या बदल्यामध्ये आपण भूखंड मागू शकतो, कारण की रिलायन्सनी त्यांना दिलेल्या जमिनीचा वापर केलेला नाही, ती सुद्धा आपली एक मागणी आहे. तर तिथून जर का जमीन काढली तर आपल्याला आपले 2000 एकर सहज मिळतील, अशाचा भाग आहे. नसेल तर आपण ज्याचं दिलं आपण की आपल्याला बाजार भावाप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे, ते आपल्याला 100% मिळू शकतं. पण गरज एका गोष्टीची आहे, आजची संख्या जरी चांगली असली तरी ती पुरेशी नाही. आम्ही मागच्या वेळी जेव्हा AKY अग्रिकोल यूथ फाउंडेशनचं आंदोलन होतं, आम्ही एक फॉर्म्युला दिला होता साहेब. त्या फॉर्म्युल्यामुळे नव्या मुंबईतनं 2.5 लाख गाववाले आहेत, त्या 2.5 लाख गाववाल्यातनं लाखभर गाववाले रस्त्यावरती होते. फॉर्म्युला एकच होता, तुम्हाला जर का परीक्षेत पास व्हायचं असेल तर किती टक्के मार्क लागतात? 35%. 100 पैकी किती? 35. 34 असेल तर पास होईल का? नाही, 35 पाहिजे का नाही? मग तुमच्या गावात जर का 1000 लोक राहत असतील तर त्याचे 35% किती? 350. 350 तर 349 पण आला तरी नापास, 350 आला तर पास. तर माझं नाव मुंबईत जर का 2.5 लाख आहे आणि आपण उरण पनवेल 95 गावांची जर का लोकसंख्या काढली तर साहेब ती 10 लाखाच्या वर असणार आहे. तर या 95 गावातल्या 10 लाखापैकी जर का 3 लाख लोकांना 3.5 लाख लोकांना आपण जर का आंदोलनात उभं केलं तर आपण परीक्षेत पास होणार का नाही? बरोबर की नाही? आणि अजून तुम्हाला सोपी पद्धत सांगतो, बऱ्याचदा पुरुष जे आहेत ते दबलेले असतात, कुठल्या तरी राजकीय नेत्याकडनं काहीतरी ऑब्लिगेशन घेतलेलं असतं, त्यांनी हॉस्पिटलमध्ये बिल कमी केलेलं असतं, त्या पोराच्या ऍडमिशनला मदत केलेली असते, असते का नाही? मग तो त्या नेत्याच्या पलीकडे जाता येत नाही. पण आपला महिला वर्ग, आपण मातृसत्ताक आहात, आपण तसं कुठलाही दबाव किंवा कुठल्याही उपकाराची भावना महिला वर्गाकडे असते का? नाही. कारण की महिला म्हणजे तुम्ही माझं काम केलं तर तुला मतदान पण केलंय, मी केलं का नाही? वोटिंग केल्यामुळे तुझ्याकडनं तर पैसे नाही घेतले, तुला मतदान केलंय, त्यामुळे तू माझं काम केलं, मी तुझं काम केलं, विषय संपला. आता माझ्या अधिकाराची गोष्ट आहे. आणि सगळा महिला वर्ग 50% आपल्या लोकसंख्येमध्ये महिला वर्ग आहे, तो अख्खा 50%, 1000पैकी 500 महिला जर का सगळ्या बाहेर आल्या तर आपलं हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अजून एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, ती म्हणजे की ज्या आंदोलन करण्याची एक योग्य वेळ असते. मला एक सांगा की एक साधं उदाहरण, की आई बाळाला 24 तास दूध पाजते का? नाही पाजत. कधी पाजते? भूक लागल्यावरती. नेत्यांना कधी भूक लागते? इलेक्शनला लागते का नाही? आता कुठले इलेक्शन आहेत? आता लोकसभेचे इलेक्शन आहेत महिन्याभरानंतर, आहेत का नाही? हरकत नाही, लोकसभेच्या इलेक्शनला इतका फरक नाही पडणार. पण विधानसभेचे इलेक्शन कधी आहे? लगेच 6 महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन असणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना ही सुवर्ण संधी आहे. आपल्या नेत्यांना आता भूक लागलेली आहे, त्यांना भुकेसाठी आपल्याला खायला द्यायचं आहे. मग त्या खायला द्यायचं आपण काय बोलतो? मला हे कर, मला ते कर. तर आपल्या बाळाला सांगायला लागेल आम्हाला 4.5% दे, आम्ही तुला मतदान करतो, बरोबर आहे? त्याच्यामुळे आपण अगदी योग्य वेळेला आहात. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. अग्रिकोल यूथ फाउंडेशनच्या वतीने मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवतो आणि मी खात्री देतो की आपला हा फक्त एक ट्रेलर आहे आणि याच्या जो काही तुम्ही पुढचं नियोजन केलेलं आहे त्या याच्यात आपल्या सगळ्यांनी पुढचे 3 महिने आपल्याला ताकद लावायची आहे. जास्त मेहनत पावसाळ्याच्या आधी करावी लागेल, त्यात आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल अशी मला खात्री आहे. आणि हे आपल्या हक्काचे 2000 एकर आहेत, आपल्या हक्काचे 4.5% आहेत, ते मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी आपण सगळे वचनबद्ध होऊया आणि आपण सगळ्यांचं सहकार्य या आंदोलनाला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र, जय आगरी कोळी कराडी.